नमस्कार मित्रांनो, कासा शिरंबे या ठिकाणी मैदान चालू आहे, यात्रा चालू आहे. तरीही जरा पाहुण्यांना म्हणलं थोडंसं बाहेर जावा, कालवा करू नका. इथं व्हिडिओ महत्त्वाचे आहे. बकासूर कुठं पळतोय काय कुणालाच कळना. कोण म्हणते कासा शिरंबे, कोण म्हणते हिंगणगाव, मलाच काय कळणं झाले. आता तिकडची चिठ्ठी निघाली, बाकीची म्हटली मला इकडे पळतोय. बऱ्याच जणांचे कॉल येत आहेत, परंतु आता गट 13 जे आहेत ते पाळलेत आहेत. आत्ता कासा शिरंबे मैदानामध्ये पित्रीला या चॅनलवरती मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये कोणते बैल सेमीसाठी पात्र झाले, एक 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल हा, बघूया. गट क्रमांक 1चा निकाल आहे. 1मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 1. पब्लिकने गाडी पळाली, नाग्या आणि दबंगची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती नाग्या आणि दबंगची गाडी. असं होतं आहे, जरा जेवलो आहे आत्ता थोडंसं जरा. नाग्या आणि दबंग गाडी सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल. 2मध्ये सुंदर लढत झाली. तास क्रमांक 1वरून धावलेली गाडी शंभू आणि शाहीर ही गाडी जी आहे तीच गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडींना. आजच्या मैदानात गट क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर लढत झाली. कॅप्टन बादशाह घरचा साज पळताना दिसला आपल्याला, आणि घरचा साज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. घरचा साज असला की सगळी लोक आवर्जून बघतात, कारण की पैऱ्यांना खूप साऱ्या अडचणी येत आहेत. गट क्रमांक 4चा निकाल. 4मध्ये तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी उंडाळे कापी यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. उंडाळे कापीकरांचा सरदार पळाला आणि त्या सरदारसोबत वजीर पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 5चा निकाल. 5मध्ये रायफल आणि लाडक्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा रायफल आणि लाडक्याला. गट क्रमांक 6चा निकाल. 6मध्ये सुंदर अशी लढत झाली. कन्हैया पळाला वाटेगावकरांचा, आणि त्या वाटेगावच्या कन्हैयासोबत बाहुल्या नावाचा नंदी पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 7चा निकाल. 7मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी बाक्या आणि माणिक पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. हा बाक्या कुठलाही काय कळलं बरं का, परंतु नाव त्या बैलाचं बाक्या होता. मी बघितले, तो बाक्या नव्हता. जरा कमेंट्समध्ये सांगा नक्की बकासूर कुठल्या गटात पळणार आहे आणि कोणत्या मैदानात पळणार आहे. मामा असं फसवायला लागले, ते काय कळलं लोकांना. चिठ्ठी निघाली हिंगणगावमध्ये. आता कोण सगळी म्हणते ती इकडं पळणार आहे. त्या सरजासोबत बॅनरसुद्धा सकाळी पडले. मला माणसं घालायला लागली ती शिवाय. आता काय बोलायचं आता माणसांना यात्रा बी करून देणार. ती 50 फोन करते. कशाला फोन करताय 50 वेळा. एकदा तुम्हाला अपडेट दिली ना मी, कुठल्या गटात पळतोय काय आहे. म्हणजे जरा वेळेस माहिती घ्या थोडीशी. तुम्ही पण चेक करा. यात्रा चालू आहे माणसांची. तुम्ही करताय 50 फोन, काय करणार मी तरी, काय करणार. माझी यात्रा चालू आहे, आज छबी नाही. जरा थोडंसं देवाची जत्रा आहे, थोडीशी घ्या समजून थोडीशी. गट क्रमांक 8चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी महाराष्ट्र केसरी लक्की पळाला, आणि त्या लक्कीसोबत सोन्या पळाला. गाडी क्रमांक 8. गट क्रमांक तास क्रमांक 3वरून गाडी सोन्या आणि लक्कीची गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 9चा निकाल. 9मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी वाटेगावकरांचा रुमाल पळाला, आणि कासेगावकरांचा मल्हार पळाला. मल्हार आणि रुमालची गाडी सेमीसाठी पात्र. तास क्रमांक 2. गट क्रमांक 9मधून. आजच्या मैदानात गट क्रमांक 10चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी राणा आणि लक्षा ही गाडी सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा राणा आणि लक्षा या जोडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी रॉकी आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा रॉकी आणि सुंदर या जोडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल. सुंदर अशी गाडी पळाली. राणा आणि रामची गाडी सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 1वरून धावलेली गाडी किसना आणि बाब्या ही गाडी सेमीसाठी पात्र. ही होती 1 ते 13ची गट क्रमांक निकाल. कासार शिरंबेचं मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये बकासूर त्या ठिकाणी पळण्यासाठी आलाय का नाही हेच काय कळणं झाले. हिंगणगावमध्ये बकासूरची चिठ्ठी निघाली, आणि आता कोण म्हणते 24व्या गटात आहे, कोण म्हणते 25व्या गटात आहे. काय अपडेटच मिळणं झाली. माझी जरा गडबड चालू आहे, समजून घ्या. जर कोणाला जर माहीत असेल तर बकासूर कुठं पळतोय, कुठल्या गटात पळतोय ती तुला तर कमेंटमध्ये सांगा. आता मी सांगितलं तुम्हाला माहिती आहे, सकाळी माहिती दिली कासार शिरंबे मैदानात तो पळणार आहे. त्याचे बॅनरसुद्धा पडले, अगदी माहितीसुद्धा मिळाली, परंतु आता अजून बकासूर तर काय पळाच नाही. उन्हाचा तडाखा होतोय, त्याच्यामुळे जरा बैलांना थोडीशी आराम द्या. नका जास्त दाट बैल पळवू. माझा ऐका, लय ऊन लागतं. 39 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. थोडंसं समजून घ्या. मला तर धगाकते उन्हाने.
येडं काम आहे बाबा ना येडं.